नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करिअर एक्सपर्ट चॅनल मध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही मेडिकलची प्रवेश प्रक्रिया आहे ती आता चालू झालेली आहे। महाराष्ट्र नव्हे तर आता कर्नाटकामध्ये तुम्हाला जर बीएमएस असेल, एमबीबीएस असेल, बीडीएस असेल, बीएचएमएस असेल, बीयूएमएस असेल आणि फिजिओथेरपी असेल, त्या कोर्सेससाठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कर्नाटक या राज्यामध्ये आता पुन्हा रजिस्ट्रेशन चालू झालेले आहे। आणि ते रजिस्ट्रेशन का करावे, जे विद्यार्थी फक्त इलिजिबल आहे त्यांचे 213 मार्क्स येत आहे आणि त्या विद्यार्थ्यांना कर्नाटक या राज्यामध्ये बीएमएस करायचे किंवा एमबीबीएस करायचे, बीडीएस करायचं असेल किंवा इतर कोर्सेस आहे त्या कोर्सेस मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल, त्या कोर्सेस साठी आणि त्या कर्नाटक राज्यामध्ये किती बजेट असणार आणि कोणते कोणते कॉलेजेस असणार, त्या कॉलेज बद्दलची माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बघणार आहे। जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लवकर काय करायचं, तुम्हाला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ लाईक करायचं, तुमच्या मित्राला व्हिडिओ शेअर करायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघणार आहे की स्टेप बाय स्टेप बघणार आहे आपण प्रोसेस काय असणार। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला काउन्सिलिंग, पेड काउन्सिलिंग मध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये जे विद्यार्थी राहत असेल किंवा पेरेंट्स राहत असेल त्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल आपल्याकडून, तर आपलं ऑफलाईन सेंटर सुद्धा आहे, तुम्ही विजिट करू शकता कॅनॉट प्लेसला। आल्याच्या नंतर फक्त कॉल करून या, ओके। तर विद्यार्थी मित्रांनो, जर ऑनलाईन जॉईन करायचं असेल तर ऑनलाईन सुद्धा बरेच विद्यार्थी आता जॉईन झालेले आहेत, तर तुम्ही जॉईन व्हा आणि संपूर्ण माहिती आमच्याकडून जाणून घ्या। म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये किती फीस लागेल, काय काय स्ट्रक्चर असणार, तुमची फीस किती सर, ही संपूर्ण माहिती आपण देणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मेडिकल प्रवेश प्रक्रिया ऍडमिशन प्लस रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे। तर ते कसे झाले आता बघून घ्या। बघा, कर्नाटक हे राज्य आहे, कर्नाटक राज्याची ही नोटीस आलेली आहे। बघा, नोटीस कधी आलेली आहे, 16 जुलैला आलेली। त्यानंतर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन इज ओपन फ्रॉम 17 जुलै ते 24 जुलै पर्यंत ही डेट असणार आहे। लास्टची तुमची तारीख किती असणार आहे, 24 जुलै असणार आहे। त्यानंतर कोणतंही रजिस्ट्रेशन होणार नाही। बघा, नो न्यू रजिस्ट्रेशन आलो म्हणजे 24 तारखेच्या नंतर कोणतंही नवीन रजिस्ट्रेशन होणार नाही। जर तुमचा स्कोर फक्त 213 येत असेल आणि तुम्हालाही बीएमएस करायचं असेल कर्नाटक या राज्यामध्ये, जसे की कॉलेजेस तर तुम्हाला मी सांगणार कोणते कॉलेज असणार आणि त्याचं बजेट खूप फ्रेंडली आहे, म्हणजे खूप बजेट फ्रेंडली कॉलेजेस असणार आहे। म्हणजे तुम्ही बघू शकता 14 लाखापासून स्टार्टिंग होती कॉलेजेसची आणि 20 लाखापर्यंत आहे, म्हणजे डिपेंड ऑन कॉलेज असतं। जर तुम्हाला जे कॉलेज, आता आपण असं आहे, आपला सिनरो असं आहे की आता आपण विद्यार्थ्यांना काय करतो माहिती आहे, बरेच काउन्सिलर असतात ते काय बोलतात की कर्नाटकमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन करायचंय की 50,000 रुपये आपली सर्व्हिस चार्ज असणार, बरोबर। आणि पहिले काय बोलतात, स्टार्टिंगला 25,000 आता करा टोकन अमाऊंट, बाकीचे नंतर करा। आपली प्रोसेस अशी नाही विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये होणार काय बघा, आपल्या प्रोसेस मध्ये पहिले आपण फक्त 6,000 रुपये फीस घेणार। 6,000 मध्ये आपण तुमचं रजिस्ट्रेशन करून देणार पूर्णपणे। जाईल केएलईच्या वेबसाईट वरती जे काही आपण रजिस्ट्रेशन करतो बघा, त्यावरती पूर्ण रजिस्ट्रेशन केलं जाईल तुमचं, तुमचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार हे सुद्धा आपण करून घेणार। त्यानंतर तुमचं आपण टूर काढणार आहे कॉलेजेससाठी, म्हणजे जेवढे काही विद्यार्थी आपल्याकडे आता एनरोल होतील कर्नाटक राज्यासाठी, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण डायरेक्ट टूर काढणार। आपण डायरेक्ट विद्यार्थ्यांना घेऊन कर्नाटकाला जाणार। कर्नाटकाला गेल्याच्या नंतर जे काही आपल्या अंडरमध्ये कॉलेज येतात, 20 कॉलेजेस येतात, त्या कॉलेजमध्ये आपण स्वतः व्हिजिट करणार तुम्हाला, की सगळ्या कॉलेजला आपण भेट देणार आणि त्यामध्ये जे कॉलेज तुम्हाला आवडेल त्याचं बजेट तुम्हाला सांगणार मी, की एवढं बजेट आहे, फर्स्ट इयरला एवढं पेमेंट करायचं आणि सेकंड इयर पासून पार्ट पेमेंट करायचंय तुम्हाला, बरोबर। इन्स्टॉलमेंट वाईज तुम्हाला करून देईल। फक्त तुम्हाला काय करायचंय, आता संपूर्ण प्रोसेस समजून घ्यायची सगळ्यात आधी। तर बघ, कर्नाटक या राज्यामध्ये आता 17 जुलै पासून चालू होत आहे रजिस्ट्रेशन आणि 24 जुलै पर्यंत राहणार आहे। तर काही प्रोसेस आहे तुम्हाला 24 जुलैच्या आत करून घ्यायची विद्यार्थी मित्रांनो। आणि त्या राज्यामध्ये काय होतं माहितीये का, आता महाराष्ट्र स्टेटमध्ये तुम्हाला माहित असलं, महाराष्ट्र स्टेटचे पण सुद्धा आता लवकरच रजिस्ट्रेशन चालू होईल। महाराष्ट्र स्टेटमध्ये जर बीएमएस करायचा विचार केला तर इथं महाराष्ट्रामध्ये जर कॉलेजची फी 2 लाख रुपये असेल तर ती महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 3 पट भरावी लागते, म्हणजे 6 लाख रुपये पर इयर तुम्हाला फीस भरावी लागते। तसं जर आपण पाहिलं गेलं अदर स्टेटमध्ये जर आपण ऍडमिशन करतो इतर राज्यामध्ये, तर तुम्हाला फक्त 4 लाख रुपये, 2 लाख रुपये पर इयर फीस असणार। एवढी फीस भरायची गरज पडणार नाही तुम्हाला। आणि त्यामध्ये हॉस्टेल आणि मेसची किती फीस असणार सर, हॉस्टेल मेसची पूर्णपणे जर आपण फी स्ट्रक्चर बघितलं तर 50 ते 55,000 रुपयामध्ये तुमचं पूर्ण ओव्हरऑल पूर्ण टोटल बसतं पर इयर मध्ये। आणि तुमचं जर कॉलेज आपण स्टार्टिंग केलं तर 14 लाखापासून आपल्याकडे कॉलेजेस आहे। आता तुम्ही याला मी एक एक कॉलेज दाखवणार की त्या कॉलेजमध्ये किती असणार बजेट काय, ते पण सविस्तर बघूयात आपण। आणि कोणते कोणते चांगले टॉपचे कॉलेजेस आहे कर्नाटक या राज्यामध्ये आपण ते बघणार आहे। तर तुम्हाला हे सगळं कळालं की रजिस्ट्रेशनची डेट किती असणार काय, तर ह्या डेटच्या आज जर कोणी इंटरेस्टेड असेल, ज्याचे मार्क फक्त 213 येत असेल, तर त्यांना काय करायचंय,
आपल्या खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून तुमचं कर्नाटकाचं रजिस्ट्रेशन हे पूर्ण करून घ्यायचंय. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता की जी काही आपली फीज असणार आहे बघा, आपली फीज 6,000 रुपये असणार आहे. त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून देणार. त्यानंतर जे काही आपली व्हॉट्सअप कम्युनिटी आहे, जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली, जॉईन करून घ्या ग्रुपला. त्यानंतर विद्यार्थी मित्र ग्रुपद्वारे आपण सगळ्या जे काही प्रोसेस आहे ते प्रोव्हाइड करणार आहे, म्हणजे जे काही लेटेस्ट अपडेट्स वगैरे सगळं आपण प्रिव्हियस इयरचे कॉलेजेस कट ऑफ सगळं प्रोव्हाइड करत असतो. आणि कर्नाटक या राज्याची कशी काउन्सिलिंग करायची, कसं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल आणि कसं तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण तुमचं ऍडमिशन करून देईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळी आमची संपूर्ण टीम तुमच्या सोबत येऊन तुमचं पूर्णपणे ऍडमिशन करून देणार आहे. बरोबर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा एसडीएम कॉलेज आयुर्वेदाचं कॉलेज आहे. त्या कॉलेजचे फी स्ट्रक्चर असणार आहे डिपेंड ऑन कॉलेज असतं, तुम्हाला सांगितलं मी. या कॉलेजला सुद्धा आपण सोबत जाऊन व्हिजिट करून तुम्हाला हे जर कॉलेज आवडलं तिथंच आपण लगेच कॉलेज तुमचं हे करणार, सीट बुक करणार त्या कॉलेजसाठी. त्यानंतर बघा श्री श्री आयुर्वेदा मेडिकल कॉलेज आहे कर्नाटकाचं, या राज्याचं. श्री श्री आयुर्वेदा पण टॉप मोस्ट कॉलेज मध्ये येतं. ते पण कॉलेज चांगलं आहे, त्यासाठी पण आपण स्वतः व्हिजिट जाऊन आपण तिथं पण ऍडमिशन करू शकतो. आता बघा हे कॉलेज आहे बघा, प्राकृती आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. प्राकृती आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज सुद्धा चांगला आहे. या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर येतं अश्विनी मेडिकल कॉलेज. बघा अश्विनी मेडिकल कॉलेज आहे कर्नाटक या राज्याचं टॉप मोस्ट कॉलेज येतं हे. या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचंय, आमच्याशी संपर्क करून तुमची सगळी प्रोसेस कर्नाटक या राज्याची करून घ्यायची. मागील बरेच विद्यार्थ्यांना आपण ऍडमिशन करून दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही जर करायचं असेल तर तुम्ही ऑफलाईनही भेटायला येऊ शकता, ऑनलाईनही काउन्सिलिंग जॉईन करू शकता. खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करून सगळी प्रोसेस जाणून घ्यायची आहे तुम्हाला. आणि विद्यार्थी मित्रांनो जे काही आता काउन्सलर आहे सीट बुक करतात, म्हणजे 50,000 टोकन द्या तुमचं सीट बुक करेल, मग डायरेक्ट कॉलेजेस फक्त नाव सांगणार आणि तुमचं सीट बुक करून तुम्हाला बोलतील की या कॉलेजमध्ये ऍडमिशन होईल. पण खरंच त्या कॉलेजचं हॉस्पिटल कसं आहे, प्रॅक्टिस होते का, लेक्चर्स होते का, हे कोणाला माहिती नसतं ना. आता जे काही फ्रेशर विद्यार्थी ते तर त्यांना तर काहीच माहिती नसतं, फक्त काउन्सलर सांगतात की या कॉलेजचं असं बजेट आहे आणि कॉलेज इथं आहे आणि त्या कॉलेजला प्रॅक्टिस आहे सगळे आहे. पण तुम्हाला माहिती आहे का तुम्ही स्वतः गेलेले आहेत का तिथे? नाही ना. तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी आपण स्वतः टूर काढत असतो, जे काही फक्त 6,000 फीस घेतो आपण. त्यामध्ये टूर काढल्याच्या नंतर जे काही कॉलेजेस आहे आपल्या अंडरमध्ये येतात 20 कॉलेजेस, त्या कॉलेजमध्ये जाऊन स्वतः तुम्हाला जर ते कॉलेज आवडलं, प्रॅक्टिस वगैरे लेक्चर होतं का ते स्वतः तुम्हाला दाखवणार. आणि जर नाही आवडलं तर अजून मोर दॅन भरपूर कॉलेजेस आहे आपल्याकडे, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवून त्या कॉलेजेससाठी आपण तुमचं सीट बुक करू. आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचं, फक्त आपल्याशी संपर्क करायचा आहे. आणि भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.